नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वसामान्य नागरिकांसह ज्येष्ठ नागरिक आणि अपंगांनी सुद्धा उत्साहाने घराबाहेर पडत मतदानाचा हक्क बजावला. सकाळपासूनच सर्वच मतदान केंद्रांमध्ये मतदान करण्यासाठी मतदार राजाची रांग लागली होती. यामध्ये सर्वसामान्य नागरिकांसह प्रथमच मतदान करणारे तरुण वर्ग तसेच ज्येष्ठ नागरिक, अपंग व्यक्ती सुद्धा उत्साहाने सहभागी झाले होते. अत्यंत शांततेत पार पडलेल्या या मतदानामध्ये विविध राजकीय पक्षांचे पुढारी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच सर्वसामान्य नागरिकांनी रांगेत उभे राहून आपल्या मतदानाचा हक्क बजावताना दिसून येत होते. निवडणूक आयोगातर्फे प्रत्येक केंद्रांवर स्वयंसेवक, मदतनीस, पोलीस कर्मचारी आणि अधिकारी ठेवण्यात आले होते. हे सर्वजण ज्येष्ठ नागरिक तसेच अपंग व्यक्तींना मतदान करण्यासाठी मदत करत होते. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार न घडता पनवेल परिसरात यंदाचे मतदान अत्यंत शांततेने आणि निर्भयतेने पार पडले. गांजा हा अंमली पदार्थ जवळ बाळगल्याप्रकरणी कळंबोली पोलिसांनी एका व्यक्तीस ताब्यात घेतले असून त्याच्याकडून जवळपास 12,000 रुपये किमतीचा गांजा हस्तगत केला आहे. कळंबोली सर्कलजवळील साईबाबा मंदिराजवळ एक व्यक्ती गांजा जवळ ठेवून बाळगून असल्याची माहिती कळंबोली पोलिसांना मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक उन्मेष थिटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पथकानं या ठिकाणी छापा टाकून आरोपी कमल लोधी याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 12,000 रुपये किमतीचा गांजा हा अंमली पदार्थ मिळून आल्याने त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी मतदान झाले. मतदान केंद्रांवर मोबाईल घेऊन जाण्यावरून दरवर्षी वादंग निर्माण होत असल्याचे चित्र पाहायला मिळत होते. परंतु यावर्षी निवडणूक आयोगातर्फे मतदान कक्षाबाहेरच मतदारांना आपले मोबाईल ठेवण्यासाठी मोबाईल लॉकरची सुविधा करण्यात आली होती. त्यामुळे या सुविधेबाबत मतदारांनी समाधान व्यक्त केले. ज्यांच्या बळावर लोकशाहीचा उत्सव साजरा होत आहे त्याच पोलिसांना मतदानाचा हक्क गमवावा लागल्याचे समोर आले आहे. राज्यभरासह नवी मुंबई पोलिसांकडून त्याबाबत खंत व्यक्त होत आहे. यावेळी पहिल्यांदाच ऑनलाईन झालेल्या प्रक्रियेतील त्रुटींचा फटका पोलिसांना बसल्यामुळे बहुतांश पोलिसांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही. नवी मुंबई पोलीस दलातील सुमारे 4,500 पोलिसांपैकी सुमारे 2,000 पोलिसांवर ही नामुष्की आली आहे. दरवेळी पोलिसांचे पोस्टल मतदान घेतले जाते. मागील लोकसभा निवडणुकीपर्यंत ही प्रक्रिया पोस्टामार्फत राबवली जात होती, परंतु यंदा प्रथमच मतदानाची प्रक्रिया ऑनलाईन राबवण्यात आली. त्यासाठी पोर्टलवर पोलिसांची माहिती भरण्यात आली होती, परंतु पोर्टल डाऊन होण्यासह इतर अनेक कारणांनी सुमारे 80% पोलिसांचीच माहिती भरली गेली. त्यातही निम्म्याहून अधिक पोलिसांचे अर्ज, यादी भाग क्रमांक चुकीचा टाकणे तसेच कारणांनी मतदान बाद ठरले. विधानसभा निवडणुकीत तरुण पिढीलाही लाजवेल असा उत्साह सुधागड तालुक्यात ज्येष्ठ नागरिकांमध्ये पाहायला मिळाला. अनेक ज्येष्ठांनी मतदान करून लोकशाही सुदृढ आणि समृद्ध करण्यासाठी आपले अमूल्य योगदान दिले. अनेक वृद्धांनी शरीर साथ देत नसताना देखील मतदानासाठी मतदान केंद्र गाठले आणि आपला मताधिकार बजावला. तरुण मंडळी, नवमतदारांनी मतदानासाठी गर्दी केली होतीच, परंतु ज्येष्ठांनी मतदानासाठी दाखवलेला पुढाकार निश्चितपणे सगळ्यांसाठी आदर्श ठरला. काही ठिकाणी ज्येष्ठांनी आपल्या बोटाची शाई दाखवत फोटोही काढले. मतदान केंद्रांवर वृद्धांसाठी वेगळी रांग होती, तसेच त्यांना मतदानासाठी पुढे घेतले जात होते. मतदान केंद्रांमध्ये वृद्धांना बसण्यासाठी खुर्ची आणि बाकड्याची व्यवस्था देखील केली गेली होती, त्यामुळे त्यांना सुखर झाले. कर्जत विधानसभा मतदारसंघात निवडणूक सुरू असताना प्रत्यक्ष मतदानाच्या काळात मतदान केंद्र क्रमांक 27 आणि 57 या 2 ठिकाणी मतदान यंत्र धीम्या गतीने चालत होते. बीड, बुद्रुक येथील मतदान केंद्रांवर अधिकाऱ्यांविरोधात तक्रार करण्यात आली. त्यामुळे किरकोळ घटना वगळता तालुक्यात मतदान शांततेत पार पडले. कर्जत विधानसभा मतदारसंघातील पोशीर येथील मतदान केंद्र क्रमांक 27 वरील मतदान यंत्र हे धीम्या गतीने काम करत होते. त्यामुळे तेथे मतदानासाठी आलेल्या मतदारांना किमान 1.5 तास रांगेत उभे राहावे लागत होते. या मतदान केंद्रांवर 1,249 एवढे मतदान होणार होते. मात्र नोंदवण्यात येणाऱ्या प्रत्येक मतदार यांना आपले मत नोंदवण्यासाठी किमान 1.5 ते 2 मिनिटे लागत होती. त्यामुळे रांगेत उभ्या असलेल्या मतदारांना ताटकळत उभे राहावे लागत होते. त्या ठिकाणी असलेल्या अन्य मतदान केंद्रांवर अगदी सुरळीतपणे मतदान सुरू होते. त्यामुळे असंख्य मतदारांनी आपली नाराजी व्यक्त केली.
विधानसभा निवडणुकीचे साहित्य पोहोचवण्यासाठी तसेच निवडणूक कर्मचारी यांची ने-आण करण्यासाठी राज्य परिवहन मंडळाच्या बसेस वापरण्यात आल्यामुळे निवडणुकीला मतदानासाठी जाताना तसेच इतर प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. बस स्थानकात तसेच नाक्यावर प्रवासी आणि मतदार एसटी बसची वाट पाहत ताटकळत उभे होते. अनेक जण खासगी वाहनांना हात करत होते. निवडणुकीच्या कामासाठी लागल्याने एसटी बसेस कमी असल्याचे काही प्रवाशांना माहीत होते. त्यामुळे त्यांनी प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाबाबत असंतोष व्यक्त केला. काही मतदान केंद्रांवर मतदारांना आणण्यासाठी रिक्षा, मिनीडोर आणि खासगी वाहनांची सोय होती. मात्र दुसऱ्या गावाला मतदानासाठी जाणाऱ्या मतदारांना वाहनांची सोय किंवा एसटी बस नसल्याने त्यांची मोठी गैरसोय झाली. बेलापूर विधानसभा मतदारसंघातील नेरूळ सेक्टर 12 मधील तेरणा मेडिकल कॉलेजच्या मतदान केंद्रात आगरी कोळी लोकांचा पारंपरिक व्यवसाय दर्शवणारा देखावा साकारण्यात आला होता. हे मतदान केंद्र सर्वांचेच आकर्षण ठरले. विशेष म्हणजे या मतदान केंद्रांमध्ये स्थानिक आगरी कोळी बंधू भगिनींची विशेष वेशभूषा केलेल्या शाळकरी मुलांकडून मतदारांचे स्वागत करण्यात आले. विधानसभा निवडणुकीसाठी संपूर्ण राज्यात मतदान पार पडले. या निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी सहभागी व्हावे यासाठी निवडणूक आयोगाकडून वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या. याचाच एक भाग म्हणून निवडणूक निर्णय अधिकारी अश्विनी सुर्वे पाटील, सहाय्यक निवडणूक अधिकारी विकास गरुडकर यांच्या मार्गदर्शनाखाली झोनल अधिकारी प्रशांत चेहरे यांनी बेलापूर मतदारसंघातील नेरूळमधील तेरणा कॉलेज मतदान केंद्रात विशेष सांस्कृतिक झोन तयार केला होता. या मतदान केंद्रांमध्ये आगरी कोळी लोकांचा पारंपरिक व्यवसाय दर्शवणारा देखावा साकारण्यात आला. बीड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार बाळासाहेब शिंदे यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी दुपारी घडली. शिंदे यांचा हृदयविकाराचा तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपक्ष उमेदवार शिंदे हे बीड शहरातील छत्रपती शाहू विद्यालयात असणाऱ्या मतदान केंद्रावर आले असताना अचानक त्यांना भोवळ आली. त्यामुळे शिंदे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. आपल्या उमेदवाराचा मृत्यू झाल्याने कार्यकर्त्यांना धक्का बसला आहे. दरम्यान परळी वैजनाथ शहरातील सरस्वती विद्यालयातील केंद्राध्यक्ष जालिंदर जाधव यांनाही हृदयविकाराचा झटका आला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी मतदान झाले असून येत्या शनिवारी 23 तारखेला मतमोजणी होणार आहे. मतदान संपत नाही तोच एका मागोमाग एक असे एक्झिट पोलचे अंदाज येऊ लागले होते. यात बहुतांश एक्झिट पोलमध्ये भाजपच्या नेतृत्वातील महायुतीचे सरकार येत असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. 3 एक्झिट पोलनी महाविकास आघाडीला सत्तेत बसताना दाखवले आहे, तर एक एक्झिट पोल असा आहे ज्याने दोघांपैकी कोणालाच बहुमत दिलेले नाही. एक असा एक्झिट पोल आहे जो 2019 मध्ये खरा ठरला होता, पण तो अद्याप आलेला नाही. 2019 मध्ये 7 एक्झिट पोल आले होते, परंतु एक्सिस माय इंडिया हा एकमेव खऱ्या निकालाशी मिळता जुळता ठरला होता. आता कुणाचा अंदाज खरा ठरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.